अमित शहा आणि त्यांना पण तुम्ही देशाचे पंतप्रधान भ्रष्टाचाराविरुद्ध केवढं बोलले ते. आणि मग भोपाळच्या सभेत बोलले 75,000 करोड़ का घोटाला हुआ, महाराष्ट्र में 75,000 करोड़ का सिंचाई घोटाला हुआ, महाराष्ट्र में स्टेट कोऑपरेटिव बैंक का घोटाला हुआ, महाराष्ट्र में अवैध खनन का घोटाला हुआ. एवढं तुम्ही बोललात ना पंतप्रधान मोदी. 75,000 करोड़ का घोटाला किसने किया? कोणी केला? कोणी केला? जरा जोरात बोला. शाबास. इतना घोटाळाचा आरोप कोणी केला? देशाच्या पंतप्रधानांनी. फिर क्या हुआ? फिर कुछ नहीं हुआ. फिर झुमका गिरा रे महायुति के बाजार में. एवढा आरोप करून तुम्ही परत महायुतीच्या सरकारमध्ये, मी तुम्हाला मुद्दाम ऐकूनच दाखवतो. काय झालं? की बात करूं तो एनसीपी पर करीब 70,000 करोड़ रुपए के घोटालों का आरोप है. महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव बैंक घोटाला, महाराष्ट्र सिंचाई घोटाला, अवैध खनन घोटाला, इनकी लिस्ट बहुत लंबी है. इसलिए अगर कोई गारंटी है इनकी घोटालों की गारंटी, अगर उनकी घोटाले की गारंटी है तो मोदी की भी एक गारंटी है. मेरी गारंटी है हर घोटालेबाज पर कार्रवाई की गारंटी, कार्रवाई की गारंटी. श्री अजित अनंतराव पवार. मी अजित अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक दृढकथन करतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून पहली गारंटी तो मेरी भी गारंटी है. घोटालों पर, घोटाले करने वालों पर कार्रवाई होगी. झाली का कार्रवाई? झाली का कार्रवाई? आज मेरी भी गारंटी है. उद्धव जी का चेला आपको गारंटी दे रहा है. या निष्ठावान शिवसैनिक चुनाव लड़ रहा है, जो बिका नहीं गया, जो डर भी नहीं गया, जो खड़ा है आपके सामने, सुभाष भोयर. और उसकी गारंटी देता हूं मैं. अब चुनकर लाना, आपकी हर समस्या का निराकरण हमारा सुभाष भोयर करेगा. यह मैं गारंटी आपको देता हूं. है ना गॅरंटी? कसल्या गॅरंटी देता हो? लाज नाही वाटत? जनाची नाही, मनाची सुद्धा लाज नाही वाटत तुम्हाला? पण बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, लक्षात घ्या. खोटारडेपणाचा जो वसा घेतलाय तो तिथून घेतलाय पंतप्रधानांकडनं. काल परवाकडे अमित शहानी 5 प्रश्न विचारले. त्यातला एक प्रश्न काय विचारला माहिती का? 370 धारा कलम, त्याला शिवसेनेनं विरोध केला. हा उभा आहे तुमच्या समोर. आदरणीय उद्धवजींच्या आशीर्वादानं मी केंद्रीय मंत्री होतो. आणि केंद्रीय मंत्री असताना 370 कलम रद्द करण्याचा प्रस्ताव आमच्या कॅबिनेटमध्ये आला. आणि वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे त्यांची कायम मागणी असायची की 370 कलम रद्द झालं पाहिजे. ते रद्द करण्यामध्ये शिवसेनेनं पुढाकार घेतला. जेव्हा माननीय अमित शहाजी असो किंवा माननीय पंतप्रधान मोदी असो, यांचा जन्म सुद्धा राजकीय व्यासपीठावर पडल्यावर नव्हता. किंवा वंदनीय शिवसेना प्रमुख 370 कलम रद्द करा अशी मागणी करत होते. तुम्ही कुठे होता तेव्हा? अरविंद तुझ्या गावाला 370 कलम रद्द केलं तेव्हा मी मंत्री होतो. गावाला आलाय अरविंद सावंत. शिवसेना त्याला समर्थन करत होती. खोटं बोलता? टीव्हीवर खोटं बोलता?
बरोबर. जास्त म्हणे विनोद तावडेने आणखीन एक म्हणे उद्धवजींनी गद्दारी केली आमच्याशी. उद्धवजींनी गद्दारी केली? गद्दारी तुमच्या रोमारोमा फिरली रे. जे जे तुमच्या सोबत आले त्या प्रत्येकाची वाट लावण्याचं काम भारतीय जनता पार्टीनं केलं. गोव्यामध्ये महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष त्यांच्याबरोबर युती केली, ती शिडी वापरली, सत्ता गोव्यामध्ये भाजपची आली. महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष कुठे आहे? पंजाबमध्ये अकाली दल बरोबर युती केली, सत्ता भाजपची आली. पंजाबमधील अकाली दल कुठे आहे? तुमच्या डोक्यात तोच विचार शिवसेनेसोबत होता. 100% भाजपा याचा अर्थ काय? 100% भाजपा याचा अर्थ देशाच्या संविधानाला तुम्ही मानत नाही. 100% आम्हीच असणार म्हणजे हुकुमशाह असणार, तुम्हाला लोकशाहीच मुळात मान्य नाही. म्हणजे लोकसभेच्या वेळेस नॅरेटिव्ह तयार केलं, संविधान के खिलाफ है, संविधान के खिलाफ. हाँ, आज भी मैं कहता हूँ संविधान के खिलाफ है. अगर संविधान को मानते ना तर सरन्यायाधीश चंद्रचूडांनी आम्हाला न्याय दिला असता. त्यांना न्याय देता नाही आला बरं चंद्रचूडांना 2.5 वर्षात. आमदार अपात्रतेचा खटला 2.5 वर्ष चालला. चंद्रचूड फक्त ताशेरे मारत होते. टमडम 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 ताशेरे मारताय तुम्ही, ताशा वाजवतात तसे. तुम्ही निर्णय दिलेत, न्याय नाही दिला. इलेक्ट्रोल बॉन्ड मधला भ्रष्टाचाराबद्दल जेव्हा झालं, आज हा पैसा फिरतोय ना बाजारात, भाजपचा पण तो इलेक्ट्रोल बॉन्डचा पैसा आहे. तो इलेक्ट्रोल बॉन्ड असंविधानिक आहे, गैर आहे, बेकायदेशीर आहे असं मी नाही, सरन्यायाधीश म्हणत होते. मग ते पैसे का वापरून दिले तुम्ही? का नाही अकाउंट सीज केलं? अकाउंट नाही सीज केलं, पैसे वापरून दिले. चंद्रचूड साहेब, तुम्ही आम्हाला न्याय नाही दिला म्हणजे न्यायव्यवस्था सुद्धा बनी. ईडीचा वापर तर तुम्हालाही माहितीये, सीबीआय, इन्कम टॅक्स सगळ्यांचा गैरवापर सुरू आहे. अशा वेळेला माणूस म्हणून आपण जेव्हा महाराष्ट्राचे प्रश्न म्हणून पाहतो, हा झाला टीकेचा भाग, राजकारण किती गलिच्छ आहे त्याचा भाग. पण महाराष्ट्राचं काय? माझ्या महाराष्ट्रातील महिला सुरक्षित आहेत का? 1,500 रुपये देता. त्या 1,500 रुपयावर काल तो धनंजय तिकडचा महाडिक राज्यसभेचा खासदार कोल्हापूरचा काय बोलला माहिती आहे का? आमच्या सभेला, आता म्हणजे आम्ही विरोधी पक्षवाले, आमच्या सभेला आलेल्या महिलांचे फोटो काढा, यांचे पण फोटो काढा, आणि यांना 1,500 रुपये दिले असतील आणि ह्या जर आमच्या सभेला गेले असतील तर यांचे फोटो काढून ठेवा, बाकीचं पुढचं मी बघून घेतो. रे वा, तुझ्या बापाचा नोकर आहे घरे का? तुझ्या बापाच्या खिशात पैसे दिले? हरामखोर, आमच्या महिलांच्या बद्दल वाईट बोलून दाखव तू. ही तुमची वृत्ती आहे. तो राणा तिकडे बोलतो पैसा वापस लुंगा. कुणाचे पैसे देता तुम्ही? लाच देताय का? 1,500 द्या आणि आम्हाला मतं द्या, नाही तर बघून घेऊ, असा त्याचा अर्थ आहे. उद्धवजींनी चांगला मार्ग काढला. हटाव 1,500, आम्ही तुम्हाला 3,000 देतो जा. पण त्याहीपेक्षा महत्वाचा मुद्दा काढला की आम्ही तुम्हाला आर्थिकदृष्ट्या सबळ करू. 3,000 काय घेऊन बसता? माझ्या प्रत्येक महिन्याने स्वतःच्या पायावर 25,000 रुपये महिना कमवले पाहिजेत, ही आमचं धोरण आहे. हे आमचं धोरण आहे. महागाई किती भेटली? किती भेटली आज? पण उद्धवजींनी सांगितलं आपल्या महिलांना आपण सहकार्य केलं पाहिजे. 500 रुपयात 6 सिलेंडर देणार आम्ही तुम्हाला. 500 रुपयात 6 सिलेंडर. हे आपल्या नवीन, तुम्ही ते जरा गाजावर आता टीका करताना करावी लागते, पण आम्ही काय करणार? आम्ही स्वाभिमानी महाराष्ट्र उभा करणार. माझा तरुण इथं बसले उभा आहे. तुम्ही आई म्हणून, तुम्ही वडील म्हणून चिंतेत असता माझ्या पोराचं काय होणार? पोरगा ग्रॅज्युएट झालाय, पोरगा शिकला, इंजिनियर झालाय, नोकरी नाही, नोकरी नाही पण छोकरी पण नाही. लपडच आहे सगळं. कुठे गेल्या नोकऱ्या? आमच्या महाराष्ट्रात येणारा कारखाना वेदांत फॉक्सकॉन कुठे गेला? कुठे गेला? टाटा एअरबस कुठे गेला? बल्ड्रिक ड्रग पार्क कुठे गेला? मेडिकल डिव्हाइस पार्क कुठे गेला? IFSC सेंटर कुठे गेलं? आणि महाराष्ट्र सरकार कुठे गेलं?
तिच्या आईला नाचार झाला. म्हणून तुम्हाला सांगतो, आम्हाला स्वाभिमानी सरकार हवंय, आम्हाला महाराष्ट्राचं सरकार हवंय, छत्रपतींचा, शाहू फुले आंबेडकरांचा सन्मान राखणारं सरकार हवंय, आम्हाला संविधान राखणारं सरकार हवंय. महाराष्ट्र छाती पुढे करून चालला पाहिजे. महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेला, महाराष्ट्राविना राष्ट्र गाडानं चाली, असं महाराष्ट्र पुन्हा उभा करायचं आहे. असं सरकार महाराष्ट्रात आलं पाहिजे. आणि त्या सरकारमध्ये सुभाष भोईर सारखा सोन्यासारखा माणूस इथे गेला पाहिजे, लक्षात घ्या. आणि म्हणून तुम्हा सर्वांना मनात खूप विषय आहेत. तरुणांनो, सावध व्हा बरं, सावध पडते शहाणपण, जागे व्हा. तुम्हाला एकच सांगतो, मनी पेटवा मशाल, उरी पेटवा मशाल, घरोघरी पेटवा मशाल, जरी मनी पेटवा मशाल, अशी पेटवा की सारा अंधकार जो महाराष्ट्रात आलाय, राजकीय, सामाजिक, आर्थिक, तो अंधकार दूर करण्यासाठी ते मशाल घेऊन वेळा, ती मशाल सगळ्यांच्या घराघरात पेटवा. पुरी पेटवा मशाल, मनी पेटवा मशाल, घरोघरी पेटवा मशाल. सुभाष भोईरांचा विजय करा, विशाल विशाल विशाल. तो आपण कराल. आणि हे जे कोणी उद्या परवा येणार आहेत सरडे, त्या सरड्यांपासून सावध राहा. रंग बदलणारे सरडे येतात, वाटेल ते बोलत राहतात, खोटे करतात, आरोप खोटे पत्ते करतात. आणि घरातले एक आहे तो सेफ आहे. अरे वा, आम्ही एक नव्हतो का? मोदींना प्रश्न आहे माझा, अमित शहाचा प्रश्न आहे, माझा देवेंद्र फडणवीसचा प्रश्न आहे. एक आहे तो सेफ आहे. आम्ही एक नव्हतो का रे? आम्ही एकच आहोत ना. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन सर्व आम्ही एक आहोत, सर्व आम्ही एक आहोत. आम्ही एक आहोत तर सेफ नाही आहोत. मग सेफ तुम्हाला एक आहे तो सेफ आहे. मग घराघरात भांडणं का लावली? घराघरात भांडणं का लावली? घरं का मोडलीत? का लोकांचे पैसे मोडलेत, लोकांची घरं का महाराष्ट्र तोडायला निघालाय? इथला एक स्थानिक उमेदवार पण लाचार झालाय. जाऊ द्या, त्याची नाव घ्यायची नाही आपल्याला. आपल्या पुढे एकच नाव, आपल्या पुढे एकच नाव. त्याचं नाव, त्याचं नाव, त्याचं नाव, सुभाष भोईर. त्याची मशाल, त्याची निशाणी, त्याची निशाणी, त्याची निशाणी, त्याची निशाणी, त्याची निशाणी, त्याची निशाणी. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. धन्यवाद साहेब. साहेब, एक पक्षप्रवेश होता, मी प्रतिनिधींना निमंत्रित करतो, लवकर या. अमोल म्हात्रे, शैलेश पटकरे, नंदकिशोर फेफडे, संदीप गाराडे, रोशन, सचिन, प्रणय, राजेश, राकेश, शुभम, प्रणय, दत्तराज, अनिश, राकेश, सर्वांनी या, पटकन लवकर या. आणि त्याचबरोबर मी भोईर साहेबांना विनंती पण करतो, साहेब आपलं मनपूर्वक स्वागत आहे. चला, पक्षप्रवेशाचे सर्व प्रतिनिधी. सभा संपलेली नाही, आपण बसून घ्या. अजून उमेदवार बोलणार आहेत, प्लीज आपण बसून घ्या.